ही तपस्या संघटना ही पुढे चालली, एकत्वाचा ध्यास घे, समाज अवघा समर्थ करुनी, श्रेय कीर्तीचा करू धनी. अशा संस्थांचं चाललेलं काम आता आपल्याला प्रत्यक्षात दिसू लागले. त्या संस्थेचा परिचय करून देण्यासाठी समोर येऊ लागले एक एक दिग्गज कलाकार. 10 हातांनी समस्यांशी लढून त्यांना पराभूत करणारी दुर्गा आत्ताच आपण पाहिलीत. आणि सामाजिक ऋणाची कल्पना अशी आहे की आपले रक्ताचे संबंध जर एकमेकाशी जोडले गेले तर त्यातून सामाजिक ऋणाची अभिव्यक्ती मोठ्या प्रमाणात होऊ शकते. हे रक्ताचं नातं निर्माण करत असताना ब्लड बँक किंवा रक्तपेढी ही कल्पना पुढे आली. बांबूच्या पोकळीत असणारे जीवनस्वर भगवान श्रीकृष्णांनी ओळखलेले होते आणि या स्वरांनी त्याने अवघ्या गोकुळाचं दुःख दूर केलेलं होतं. ज्याच्या मनामध्ये तळमळ आहे त्याला साधनं नसली तरी काय करता येतं हे केशवभाऊ त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. स्वरूपवर्धीने एक त्याची एक उत्तम चळवळ आहे. त्यांनी लावलेली ही स्नेहज्योत अंध मुलांना प्रकाशवाट दाखवत आहेच, पण तुमच्या आमच्यासारख्या असंख्य डोळसांनाही नवीन दृष्टी देत आहे. पूर्वी हजारो वर्षातून एखादी जिजाऊ, एखादी पुण्यश्लोक अहिल्याबाई निर्माण व्हायची, घराबाहेर पडून समाजाला दिशा द्यायची. आपल्या देशाचा मूळ कणा आहे कृषीप्रधानता आणि कृषीप्रधानतेचा मूळ आविष्कार पशुधनाच्या एका वेगळ्या आणि आगळ्या वापरातून होत असतो. त्यावेळेला मायेचा आणि आपुलकीचा हात पुढे करणारी आणि अव्याहत कार्यरत राहणारी अशी संस्था म्हणजे प्रगती प्रतिष्ठान. त्यांना विचारलं आणि ते आले बस. कारण मालिकेचा हेतूच वेगळा होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्याला प्रतिसाद लाभला. ही सर्वसामान्यांना माहिती देणारी माहितीपूर्ण मालिका आहे असं मला वाटतं. जगात वेड्यावाकड्यावर चालणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, त्याच्या पार्श्वभूमीवर इतकं चांगलं काम समाजातले सामान्य माणसं इतक्या मोठ्या प्रमाणात करत असतील हे बघून खरोखर आश्चर्य वाटतंय. मान्यवरांपासून सामान्यांपर्यंत सारीच मालिकेचा आस्वाद घेत होते आणि या ग्रंथाचं प्रत्येक पान सुबक व्हावं म्हणून आमची सर्व मंडळी अहोरात्र परिश्रम घेत होती. त्यांच्या दृष्टीनं या तपस्येतून बिन चेहऱ्याच्या माणसांना लाभलेले जगण्याचे चेहरे दाखवायचे होते. आमच्या मंडळींनी हे आव्हान पेललं आणि तपस्यातून केलेलं आवाहन थेट जनतेपर्यंत पोहोचलं आणि मान्यवरांनाही भावलं. तपस्या ही मालिका आहे, हा जो संकल्प आहे असं जी सुरू आहे, तर भारतामध्ये किंवा याच्यामध्ये भारतामध्ये पाहतो मी अनेक संस्था अशा आहेत की त्या प्रसिद्धी परांगमुख आहेत एका प्रकाराने, आणि त्या संस्थेचं काम मात्र फार मोठं असतं आणि त्याच्यामध्ये भरीव काम होतं आणि ते वृत्तपत्रातून वगैरे त्या समोर येत नाहीत. तर अशा संस्थांना, अशा संस्थेचं जे काम आहे, जे भक्कम काम आहे ते लोकांसमोर यावं आणि नवीन पिढीपर्यंत यावं. त्या दृष्टीने मला वाटतं की तपस्यासारखी जी मालिका आहे ज्यामध्ये सह्याद्रीवर सुरू आहे त्याचं महत्त्व फार मोठं आहे. या देवी सर्वभूतेषु उद्यमरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. ही तपस्या